हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, हजारो वर्षांपासून अतिप्राचीन अशा शिवदैवताची उपासना जगभर अखंड चालू आहे। वैदिक वाङ्मयात शिवाचे वर्णन ठायी ठायी आढळते। ऋग्वेदात शिवाला उग्र प्रवृत्तीचा म्हटले आहे, तर अथर्ववेदात रुद्रालाच महादेव असे म्हटले आहे। 2500 वर्षांपूर्वी व्याकरणकार पाणिनी यांनी सिद्ध केलेल्या अष्टाध्यायी नामक ग्रंथात शिवाला रुद्र या नावाने गौरविले आहे। तसेच काही ठिकाणी त्याचा मृग, शर्व, भवा असे उल्लेख आढळतात। दक्षिण भारतात 3ऱ्या शतकात शंगम वाङ्मयात शिवाचे वर्णन कर्पूर गौर, कैलासावर वास्तव्य करणारा, व्याघ्रांबर परिधान करणारा, परशु धारण करणारा सर्वश्रेष्ठ देव असे आढळते। हा शिव शूर असून महाबलाढ्य असुरांचे त्याने पारिपत्य केले असेही त्यात म्हटले आहे। हिंदूंना हे शिवदैवत अतिप्रिय असून उत्तरेस काश्मीर पासून ते दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सर्व जाती जमातींमध्ये या दैवताबद्दल पूज्यभाव आढळतो। हिंदू तत्वज्ञानात अभिप्रेत असलेले संपूर्ण वैराग्य शिवाच्या ठिकाणी एकवटले आहे। इतकेच नव्हे तर त्याने कामावरही संपूर्ण विजय संपादन केला होता आणि म्हणूनच शिवाला कामारी किंवा मदनारी असे संबोधले जाते। हेच वैराग्य अंगी बाणले की शरीर मनातील सर्व वासनांचा पूर्ण क्षय होतो आणि परिणाम स्वरूप मानवासाठी मोक्षाची दारे सताड उघडली जातात। प्रत्येक हिंदूचे मोक्षप्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट असल्याने या वैराग्य प्रतीकाची म्हणजेच शिवाची उपासना करणे अतिश्रेयस्कर मानले गेले आहे। परमार्थ मार्गावरील जवळजवळ सर्व परंपरांचे आदिदैवत भगवान शंकर आहे। भारतातील एक श्रेष्ठ संप्रदाय जो नाथ संप्रदाय, त्यांचेही आदिदैवत हे श्री दत्तात्रेय नसून परब्रह्म स्वरूप भगवान शिवच आहेत। शैव आणि वैष्णव पंथ हे भारतातील 2 अतिशय प्रसिद्ध पंथ। वेद आणि उपनिषदे यांनी ज्या अनाकलनीय आत्मतत्वाचे स्वरूप व्यक्त केले त्यालाच सुलभ आणि सर्वांना आकलन होईल असे रूप शिव आणि विष्णू उपासकांनी दिले। वैदिक देवतांचा शिव आणि विष्णू यात समावेश होऊन हरिहराची उपासना उपनिषद कालानंतर भारतभरात सुरू झाली। निर्गुण निराकाराला उपासकांनी सगुणाकार केले आणि ज्ञानाच्या भाषेऐवजी भक्तीची भाषा उपयोगात आणली जाऊ लागली। परिणाम स्वरूप परमेश्वर सर्वसामान्यालाही सुसेव्य झाला। साहजिकच शैव वैष्णवादी उपासना पंथ भारतभरात मूळ धरू लागले। भक्ती पंथाचा प्रचार आणि प्रसार सर्व थरात झाला आणि सद्गतीचे द्वार सर्वांना खुले झाले। गीता आणि भागवत, शैव पुराणे आणि वैष्णव पुराणे, शांडिल्य सूत्रे, नारद सूत्रे, वैष्णवांचे पांचरात्र आणि शैवांची तंत्रे यांच्या सहाय्याने शैव आणि वैष्णव पंथ सर्वदूर पसरले। विष्णू आणि त्यांचे रामकृष्ण इत्यादी अवतार आणि मुख्यतः श्रीकृष्णावतार यांची उपासना करणारे वैष्णवपंथी म्हणून परिचित झाले, तर शिवशक्तीची व मुख्यतः शंकराची उपासना करणारे शैवपंथी म्हणून ओळखले जाऊ लागले। 2-2.5 हजार वर्षांपासून तो आजपर्यंत शैव आणि वैष्णव या 2 पंथांचेच साम्राज्य भारतभर सुव्यवस्थित सुस्थापित झाले असून ही 2 दैवते आणि त्यांचे विविध अवतार यांची मंदिरे केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत आणि आढळूनही येतात। वैदिक काळात शिव आणि विष्णू या देवतांना भिन्न न समजता एकच रूप समजत। मैत्रायणीय उपनिषदातही ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही 3ही मूळ परमात्म्याचीच रूपे आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे। शिव तोच विष्णू आणि विष्णू तोच शिव, या दोघात जो भेदभाव करेल तो दोघांचाही भक्त नव्हे असे महाभारतात नारायणीय
आख्यानात स्वतः नारायणाने प्रतिपादिले आहे. महाभारतात श्रीकृष्णाने शिवाला किंवा शिवाने श्रीकृष्णाला आत्मीयतेने गौरविले आहे. अशा रीतीने शिव आणि विष्णूच्या एकात्मतेचे रहस्य ओळखू न शकणारे महाभाग अज्ञानी आहेत. भगवान शंकराचे रूप अति उग्र, भयंकर, क्रूर, अघोरी, स्मशानात वस्ती करणारा, अंगावर विभूती फासून बसणारा, गळ्यात सर्पाच्या तसेच रुद्राक्षमाळा धारण करणारा असे आहे. वैदिक काळात या शिवाची रुद्राची स्तुती करताना त्याच्या रुद्रावतारालाही नमस्कार केलेला आढळतो. यजुर्वेद काळात शिवोपासना अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली. कालांतराने त्याच्या विविध कथा, मंत्र, पुराणे, स्तोत्रे, कवचे, सूक्ते, पूजाविधी वगैरे गोष्टी प्रसिद्धीस आल्या. भगवान शंकर जसे कोपिष्ट तसेच फार भोळे आहेत. ते दृष्टांचे संहारक आणि सृष्टांचे पालनहार आहेत. हे कल्याणकारी असून राक्षस असो की देव असो, जो त्यांची श्रद्धेने भक्ती करतो त्याला ते प्रसन्न होऊन अगदी मुक्त हस्ताने जे इच्छिल ते देणारे असा त्यांचा पूर्वापार लौकिक आहे. पतंजलीने आपल्या ग्रंथात शिवभागवताचा तसेच शिवमूर्तीचा उल्लेख केला आहे. मौर्य घराण्यातील राजा अशोकाच्या पुत्राने शैवपंथ स्वीकारला होता. इसवी सनच्या 5व्या आणि 6व्या शतकात शिवाची उपासना प्रचलित होती. सातवाहन राजे शिवभक्त होते. त्यांच्या घराण्यात पुरुषांचे नावे स्कंद, शिव, महादेव अशी आढळतात. 2000 वर्षांपूर्वी कुशाण राजांनी शैवपंथ स्वीकारला. इतकेच नव्हे तर चलनी नाण्यावरही त्यांनी शंकराची प्रतिमा कोरली. मथुरेला जे वस्तुसंग्रहालय आहे त्यात कुशाणकालीन उमासहित महेश्वर मूर्ती आहे. मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील उत्खननात बरीच शिवलिंगे आणि शिवप्रतिमा सापडल्या आहेत. शैवपंथातील नाथपंथ हा प्रधान पंथ असून यांच्या उपासनेचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी जीव आणि शिव यांचा सामरस्य योग जुळवून आणणे हा आहे. शिवाचे स्थान आपल्या शरीरातील सहस्त्रार चक्रात आहे. याचप्रमाणे जर आज्ञाचक्र जागृत करावायचे असेल तर शिवभक्तीचीच कास धरावी लागते. भारत हा शिवपूजकांचा देश मानला जातो. ज्या गावात शिवमंदिर नाही असे गाव भारतात शोधून सापडणे कठीण. बहुतेक सर्व ठिकाणी शिवशंकराची पूजा शाळुंका वेष्टित लिंग स्वरूपातच केली जाते. लिंग आणि महादेव हे एकच असून ते मूलतः अनार्यांचा देव होते. ऋग्वेदातील काही ऋचांवरून असे दिसते की या लिंग पूजकांची निर्भत्सना आर्यांनी केलेली आहे. पुढे या अनार्यांच्या दैवतेचा कालांतराने आर्यांनी स्वीकार केला व तिचे उन्नयन करून आपल्या रुद्र कल्पनेशी तिची सांगड घालून तिला आजचे उदात्त स्वरूप प्राप्त करून दिले. या देवतेला शिवत्व बहाल करून तिला मांगल्याची जोड दिली. वास्तविक लिंगपूजा ही केवळ भारतातच प्रचलित होती असे नाही. प्राचीन काळात सर्व पृथ्वीभर ती केव्हा न केव्हा अस्तित्वात होतीच. युरोपात आणि आशिया खंडातील प्रत्येक देशात लिंगपूजा होत होती असे संशोधनांनी आढळून आले आहे. अगदी इंग्लंड, अमेरिका हेही देश याला अपवाद नाहीत. पाश्चिमात्य संशोधकांनी भारतीयांच्या लिंगपूजेचा असा उपहास करावा याचे नवल वाटते. शिवालयाचे स्थान बहुधा गावाबाहेर, स्मशान सन्निध टेकड्यांवर व पर्वत शिखरांवर असे आढळते. शिवाला भूतनाथ, कर्पूरगौर, नीलकंठ, चंद्रमौळी अनेकानेक नामाभिधाने कारण परत्वे प्राप्त झालेली आहेत. भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या विनंतीला मान देण्यासाठी शंकर त्या त्या ठिकाणी लिंगरूपाने राहिले आहेत. ईश्वरी शक्तीतून प्रथम ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची उत्पत्ती झाली. ब्रह्माकडे सृष्टी उत्पन्न करण्याचे, विष्णूकडे तिचे स्थैर्य राखण्याचे, महेश म्हणजेच महादेवाकडे तिच्या विनाशाचे काम आले. जो खरा शिवभक्त आहे त्याच्या मुखातून श्रद्धापूर्वक ओम नमः शिवाय हा मंत्र सतत बाहेर पडत असतो. हा मंत्रच त्याचे सर्वस्व झाले आहे. त्याला तीर्थयात्रा तसेच जपजाप्य या कशाचीही आवश्यकता भासत नाही आणि नमः शिवाय
हा शिवाचा पंचाक्षरी मंत्र सुद्धा साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. शिवाय हा मंत्र सिद्ध करावा लागत नाही. शिव ही 2 अक्षरेच सर्व पापांचा नाश करतात आणि पुढचा नमः हा शब्द तर मोक्षपद देणारा आहे. असा आहे हा उमामहेश्वर देवांचा देव महादेव. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.